मी जन्मताच आंधळी होते, पण माझ्या नवऱ्याने म्हणजे वरुणने माझ्याशी लग्न करून माझे आयुष्य पूर्ण केले. तो माझी खूप काळजी घेत असे आणि मीही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होते. डॉक्टरांनी सांगितले की महागड्या ऑपरेशनमुळे माझी दृष्टी परत येऊ शकते, म्हणून माझ्यावर उपचार करण्यासाठी वरुणने त्याचे सर्वस्व विकले. ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा माझ्या डोळ्यावरील पट्टी काढली गेली, तेव्हा मी पहिल्यांदाच त्याचा चेहरा पाहिला. पण त्याला पाहताच मी किंचाळले आणि बेशुद्ध पडले, कारण तो माझा नवरा नव्हता, तो तर माझा अंधारच माझे नशीब होते. कदाचित माझं नशीब अजून माझं स्थान निश्चित करू शकले नव्हते, कारण जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून प्रकाशाची संकल्पना माझ्यासाठी अस्तित्वात नव्हती आणि माझे जग हे फक्त आवाज आणि स्पर्शापुरते मर्यादित होते. पण या आवाजांनीही मला कधी सांत्वन दिले नाही. उलट ते माझ्या अस्तित्वावर पडलेल्या फटक्यांसारखेच होते, जे मला सतत आठवण करून देत होते की माझे या जगात एक निरुपयोगी आणि ओझे समान अस्तित्व आहे. माझे नाव नीरजा आहे आणि मी जन्मताच आंधळी होते. पण माझे दुर्दैव फक्त माझ्या दृष्टीच्या कमतरतेपुरते मर्यादित नव्हते, तर त्याहूनही मोठे दुर्दैव म्हणजे मी अनाथ होते आणि माझ्या आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहून मी माझ्या काका काकूंच्या मायेत वाढली होते. ते माझे पालन पोषण तर करत होते, पण अशा प्रकारे की जणू काही एखाद्या भटक्या प्राण्याला भाकरीचा तुकडा देण्यास भाग पाडले जाते. आजही सकाळी हे सगळं माझ्या काकूंच्या त्याच कर्कश आणि भेदक आवाजाने सुरू झालं. ज्या क्षणी माझ्या हातातून पाण्याचा ग्लास निसटला आणि तो जमिनीवर पडला, काच फुटल्याचा तीक्ष्ण आवाज ऐकू येताच तिचा आवाज वितळलेल्या काचेसारखा माझ्या कानात आदळला. ती रागाने माझ्या हाताला झटकावत म्हणाली, "अरे मूर्ख मुली, मी तुला 1000 वेळा सांगितले आहे की जेव्हा तू पाहू शकत नाहीस तेव्हा वस्तूंना हात लावू नकोस. पण तुझ्या मनात एवढा अंधार आहे की माझे कोणतेही बोलणे तुला समजत नाही." मी भीतीने भिंतीला जाऊन थटले. माझे हात थरथर कापत होते, कारण मला माहीत होते की हे टोमणे काही लवकर थांबणार नाहीत आणि ज्या जुन्या गोष्टी ऐकून मी कंटाळले आहे त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकावी लागतील. तुटलेल्या काचा उचलत काकू रागाने म्हणाली, "तुझे आई वडील तर मरून गेले आणि त्यांना मोक्ष मिळाला, पण तुझ्यासारख्या ओझ्याला माझ्यावर लादून गेले. आता मी दिवसभर तुझा कचरा साफ करावा की घरातील बाकीचे काम करावे?" अश्रूंना पुसत मी म्हणाले, "काकू, मी साफ करेन. मला अंदाज आहे की त्या काचा कुठे पडल्या आहेत." पण तिने तिरस्काराने मला मागे ढकलले आणि म्हणाली, "तू राहू दे. उलट तू साफसफाई करण्यापेक्षा अजून जास्त नुकसान करशील. जा आणि तुझ्या खोलीत जाऊन धडपड आणि मी बोलवेपर्यंत माझ्या समोर येऊ नकोस." भिंतींच्या साह्याने मी माझ्या खोलीकडे निघाले, जी प्रत्यक्षात एक स्टोअर रूम होती, जिथे तुटलेल्या, फुटलेल्या आणि निरुपयोगी वस्तू ठेवल्या जात होत्या आणि मला इथे त्या समानच समजले जात होते. मी खूप लहान असताना माझे आई वडील एका अपघातात वारले होते, त्यामुळे माझी काळजी घेणारं कोणीच नव्हते. म्हणून माझ्या मामांनी मला त्यांच्या घरी नेले होते. पण या घरात त्यांची स्थिती मूक प्रेक्षकापेक्षा काही वेगळी नव्हती, कारण घरातील सर्व व्यवस्थापन आणि निर्णयांची जबाबदारी मामीवरच होती आणि मामांची तिच्या समोर बोलण्याची हिंमत होत नव्हती. मी माझ्या बेडवर गुडघ्यांवर डोके टेकून रडत बसले होते. तेवढ्यात एक आवाज ऐकू आला आणि ज्या क्षणी मी हा आवाज ऐकला त्या क्षणी माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोडले गेले, कारण हे एका अशा माणसाच्या पावलाचे आवाज होते ज्याच्या नावानेच माझा आत्मा थरथर कापत होता. तो अर्जुन होता, माझ्या मामांचा एकुलता एक मुलगा, ज्याच्याबद्दल मी लहानपणापासून एक फक्त भयानक कथा ऐकल्या होत्या. घर आणि परिसरात अफवा पसरली होती की तो एक क्रूर आणि अत्यंत कुरूप माणूस होता. त्याचा चेहरा अर्धात जळालेला होता आणि तो माणसापेक्षा पशुसारखा जास्त दिसत होता. मी त्याला कधीही पाहिले नव्हते, त्यामुळे माझे डोळे फक्त अर्जुनची कल्पना करू शकत होते. एका
भयानक स्वप्नातून तयार झालेले चित्र आणि त्यातून निर्माण झालेली त्याची प्रतिमा ती एका दुःख स्वप्नापेक्षा कमी नव्हती. लहानपणापासूनच माझी मामी मला घाबरवण्यासाठी अर्जुनचे नाव वापरत असे. जेव्हा मी जेवत नसे किंवा रडत असे तेव्हा ती म्हणायची, शांत हो आणि गप्प जेवण कर, नाही तर मी अर्जुनला बोलावीन. तो तुला उचलून घेऊन जाईल आणि कच्चा गिळून टाकेल. तिच्या या शब्दांनी माझ्या कोमल हृदयावर इतका खोल परिणाम केला की आता जेव्हा मी एक मोठी स्त्री होऊन जेव्हा मला त्याच्या पावलांचा आवाज येतो तेव्हा मी पलंगाखाली लपण्याचा प्रयत्न करते. अर्जुन या घरात सर्वात एकाकी वरच्या खोलीत राहत होता आणि घरातील कोणत्याही कामात तो कधीही ढवळाढवळ करत नव्हता आणि तो कधी माझ्या जवळही येत नव्हता. कदाचित त्याला माहीत असेल की मी त्याला किती घाबरवते किंवा कदाचित त्याला माझ्यासारख्या अंध मुलीला पाहणे आवडत नसेल. आजही जेव्हा पायऱ्यावरून येताना त्याचा आवाज ऐकू आला तेव्हा मी घाईघाईने माझे डोके उशीच्या खाली घातले जेणेकरून त्याच्या उपस्थितीची जाणीव कमी होईल. तसे तो माझ्या खोलीत कधीच आला नव्हता, पण भीतीला काही तर्क नसतो. दुपारी जेव्हा मामी माझ्या खोलीत आल्या तेव्हा त्यांचा स्वर नेहमीसारखा कठोर नव्हता. उलट त्यात चिंता आणि कृत्रिम गोडवा वाटत होता, जी माझ्यासाठी मला धोक्याची घंटा वाटत होती. त्या माझ्या शेजारी बसून म्हणाल्या, नीरजा उठ आणि हात आणि चेहरा धु. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण मला माहीत होते की माझ्यासारख्या जन्मदात्या आंधळ्या आणि अनाथ मुलीसाठी स्थळ येणे शक्य नाही. आज संध्याकाळी काही पाहुणे येणार होते आणि मामीने मी नीटनेटके दिसावे अशी त्यांची इच्छा होती. मी आश्चर्याने तिला विचारले की कोण पाहुणे येणार आहेत आणि माझे त्यांच्याशी काय नाते आहे. तेव्हा मामी माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, जे तिच्यासाठी खूप असामान्य होते. तुझ्यासाठी एक स्थळ आले आहे आणि ते तुला भेटायला येत आहेत, म्हणून मी त्यांच्या प्रतिष्ठेला कलंक लागेल असे काहीही करू नये. मी घाबरून विचारले की ते कोण आहेत आणि माझ्यासारख्या अंध मुलीला ते का स्वीकारतील. मग मामी चिडून म्हणाल्या, कोणीतरी तुला भेटायला येत आहे याबद्दल तू माझे आभार मानायला हवे, नाहीतर आयुष्यभर माझ्या डोक्यावर एक ओझे बनून राहिले असते. तिने मला सांगितले की तो मुलगा खूप सभ्य आहे, त्याचे नाव वरुण आहे, तो दुसऱ्या शहरातून आला आहे आणि तो अनाथ आणि खूप कष्टाळू आहे. त्याला घराची काळजी घेणाऱ्या पत्नीची गरज होती आणि मी अंध आहे याचा त्याला काहीही प्रॉब्लेम नव्हता. संध्याकाळी जेव्हा ते आले तेव्हा मला बैठकीच्या खोलीत बसवले गेले, जिथे मला अनोळखी लोकांचा श्वास आणि माझ्या मामींचे संभाषण ऐकू येत होते. मला जाणवले की तिथे फक्त दोनच लोक होते, कदाचित मुलगा वरुण आणि त्याच्यासोबत आलेला एक वयस्कर व्यक्ती. मामी माझी प्रशंसा करत होत्या, म्हणत होत्या की मी खूप चांगली मुलगी आहे, माझे वर्तनही खूप चांगले आहे, फक्त डोळ्यांना थोडासा त्रास आहे, पण मी घरातील सर्व कामे करू शकते आणि त्यासाठी मला कोणत्याही मदतीची गरज पडत नाही. मी मनातच देवाला प्रार्थना करत होते की त्या लोकांनी मला नाकारावे, कारण मी एक अनोळखी भीतीची शिकार होते. कारण ती व्यक्ती कशी असेल आणि तो माझ्याशी कसा वागेल याची मला एक अचेतन भीती वाटत होती. पण माझे नशीब कदाचित आधीच निश्चित केले होते. काही क्षणानंतर एका माणसाचा आवाज माझ्या कानावर पडला, जो खूप लहान आणि सभ्य वाटत होता आणि त्या आवाजात तो कठोरपणा नव्हता जो मी इतर पुरुषांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवला होता. त्या माणसाने म्हणजे वरुणने मला उद्देशून विचारले, नीरजाजी, तुम्हाला या नात्याबद्दल काही आक्षेप आहे का? त्याच्या स्वरात एक विचित्र शांतता आणि आदराची भावना होती. मी घाबरून माझ्या मामींकडे वळले. जरी मी तिला पाहू शकत नव्हते तरी तिच्या उपस्थितीचा उबदारपणा मला जाणवत होता, जो मला गप्प राहण्याचा इशारा करत होता. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, मला काहीही आक्षेप नाही. माझे वडीलधारी जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. हे ऐकून मामींनी सुटकेचा निश्वास सोडला आणि लगेच मला मिठाई देण्याबद्दल बोलू लागल्या. जणू काही ती शक्य तितक्या लवकर या नात्यावर शिक्कामोर्तब करून मला त्यांच्या स्वाधीन करू इच्छित होती. प्रकरण निश्चित झाले आणि पुढच्या आठवड्यात लग्नाची तारीख निश्चित झाली. या दरम्यान अर्जुनचा मला घरात कुठेही आवाज ऐकू आला नाही. तसा तो दररोज रात्री घरी येत होता आणि त्याच्या पावलांचा आवाज पूर्ण घरात घुमत होता. एके दिवशी मी धाडस केले आणि मामींना विचारले की
अर्जुनला माझ्या लग्नाबद्दल माहिती आहे का? तेव्हा तिने मला फटकारले आणि म्हणाली, तुला आता त्याचे नाव घेण्याची काय गरज आहे? तो त्याच्या स्वतःच्या कामात व्यस्त असतो आणि तसेही त्याला तुझ्या जीवनातील चढ उतारात काय रस असू शकतो? तो स्वतः एका जिवंत मृतदेहासारखा आहे, जो त्याच्या कुरूपतेच्या कवचात लपलेला आहे. मामींच्या बोलण्याने मला दुःख पण झाले, अन्यथा मला भीती वाटत होती की त्याच्या नकारात्मक वृत्तीचा माझ्या नवीन आयुष्यावर परिणाम होईल. लग्नाचा दिवसही आला. घरात फारसा आवाज नव्हता. आजूबाजूला फक्त काही मोजकेच लोक होते, कारण मामींना जास्त खर्च करायचा नव्हता. मला एक जुना लाल ड्रेस घातला गेला, जो कदाचित मामींच्या मुलीने काढून टाकला असावा. पण मला त्यानं काही फरक पडत नव्हता, कारण मी कुठे त्याला पाहू शकत होते. जेव्हा लग्नाच्या मंडपात पुजाऱ्याने हवनकुंडासमोर माझी संमती मागितली, तेव्हा एक क्षण मी घाबरले, कारण मी एका अज्ञात जगात पाऊल ठेवणार होते, जिथे आत्तापर्यंत अंधार हाच माझा एकमेव साथीदार होता. पण आता एक पूर्णपणे अनोळखी व्यक्ती माझा जीवनसाथी बनणार होती. मी त्या मुलासोबत लग्नाची शपथ घेतली आणि त्याच क्षणी माझ्या आयुष्यातील एक अध्याय संपवून दुसरा अध्याय सुरू होणार होता. एक असा अध्याय ज्यामधले मला काहीच माहीत नव्हते. आता माझा पुढचा मार्ग फुलांनी भरलेला असेल की काटेंनी, याची काहीच कल्पना नव्हती. निरोपाच्या वेळी माझ्या मामीने मला रडून नाही, तर प्रचंड दिलासा देऊन निरोप दिला. जणू काही तिच्या खांद्यावरून एक जड ओझे उतरले आहे. वरुणने मला टॅक्सीमध्ये बसवले आणि आम्ही दुसऱ्या शहराकडे निघालो, जिथे माझे नवीन घर माझी वाट पाहत होते. वरुण संपूर्ण मार्ग शांत राहिला आणि मीही शांतच होते. पण त्याच्या शांततेत एक विचित्र सुरक्षिततेची भावना होती. टॅक्सी थांबवल्यावर वरुण हळुवारपणे म्हणाला, नीरजा, आपण आपल्या घरी पोहोचलो आहोत. मग त्याने माझा हात हातात घेतला. पहिल्यांदाच एखाद्या माणसाने माझा हात इतक्या सौम्यतेने आणि काळजीने धरला होता. जणू काही मी काचेची बाहुली आहे, जी थोड्याशा निष्काळजीपणाने लगेच तुटून जाईल. त्या स्पर्शाने माझी बरीच भीती कमी झाली आणि मला वाटले की कदाचित माझ्या आयुष्यातील अंधार आता दूर होणार आहे आणि कदाचित देवाने माझ्या प्रार्थना ऐकल्याही असतील, ज्याने मला वरुणसारखा दयाळू जीवनसाथी दिला होता, जो माझ्या सर्व कमतरतांसह मला स्वीकारण्यास तयार झाला होता. मी घरात प्रवेश केला तेव्हा वातावरण पूर्णपणे वेगळे होते. तिथे मामींचा कर्कश आवाज किंवा त्यांच्या टोमण्यांचा आवाज नव्हता. अर्जुनच्या जड पावलांच्या आवाजाची भीतीही नव्हती. उलट एक विचित्र शांतता आणि आराम होता. वरुण मला एका खोलीत घेऊन गेला आणि बेडवर बसवत म्हणाला, हे तुझे स्वतःचे घर आहे नीरजा. तुला इथे कुणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही आणि इथे कोणीही तुला ओझे मानणार नाही. मला माहीत आहे की तू खूप वेदना सहन केल्या आहेत, पण आता मी तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ नये याची पूर्ण काळजी घेईन. त्याचे शब्द पावसाच्या पहिल्या थेंबासारखे माझ्या हृदयावर पडले आणि मी न कळत रडू लागले. त्याने मला थांबवले नाही. त्याऐवजी त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला मोकळेपणाने रडू दिले. जणू काही त्याला माहीत होते की मी आतून किती वेदना सहन करत आहे, जे समजून घेणे आवश्यक आहे. त्यावेळी मला माहीत नव्हते की माझ्या समोर उभा असलेला, माझ्याशी इतक्या प्रेमाने वागणारा हा माणूस खरोखर कोण आहे आणि नशिबाने माझ्यासाठी कोणता खेळ रचला आहे. मी फक्त तो क्षण अनुभवत होते, जिथे मला पहिल्यांदाच माणूस म्हणून ओळखले जात होते. लग्नाची ती पहिली रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात शांत रात्र होती, जिथे भीतीची कुठेच सावली दिसत नव्हती. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे उघडले, तेव्हा तिथे मामींची ओरड किंवा भांड्यांचा आवाज ऐकू आला नाही. उलट एका विचित्र सुगंधाने माझे स्वागत केले, जे कदाचित अंडी किंवा पराठ्यांच्या भाजण्याचा सुगंध होता. माझ्यासाठी ही एक पूर्णपणे नवीन भावना होती की कोणीतरी माझ्या आती उठले आणि माझ्यासाठी नाश्ता बनवत आहे. मी अंथरुणातून उठण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा दार उघडले आणि वरुण जवळ आला. त्याने मला हळूच थांबवले आणि म्हणाला, नीरजा, तू आराम कर. मी नाश्ता बनवला आहे आणि मी तो इथेच घेऊन येतो.
तुला अजून घरातील रस्त्याबद्दल माहीत नाही. कदाचित तू अडखळू शकते. त्याच्या आवाजातील ओळखीने माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आणले. कारण मी नेहमीच दुर्लक्षित मुलगी होते, जिला कधी कोणी एक ग्लास पाणी सुद्धा आणून दिले नव्हते. आणि आज हा अनोळखी माणूस माझी सेवा करत होता. वरुणने स्वतःच्या हातांनी घास बनवून मला भरवले आणि प्रत्येक चाव्याद्वारे तो मला आठवण करून देत होता की मी त्याच्यासाठी ओझे नाही तर जबाबदारी आणि सन्मान आहे. नाश्त्यानंतर त्याने माझा हात धरला आणि पूर्ण घरातून फिरवले. माझे हात भिंतींना, दारांना आणि फर्निचरवर स्पर्श केले आणि कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे समजावून सांगितले, जेणेकरून मला त्याच्या अनुपस्थितीचा त्रास होणार नाही. त्याने त्याचे बोट धरून मला चालायला सांगितले आणि इकडे मी विचार करत होते की देवाने माझी दृष्टी काढून घेतली, पण मला वरुणसारखा जीवनसाथी दिला जो आता माझे डोळे बनला आहे. दिवस गेले आणि वरुणसोबतचे माझे आयुष्य एका शांत नदीसारखे वाहत राहिले. तो सकाळी लवकर कामावर निघून जायचा आणि जाण्यापूर्वी तो मला कौतुकाने आणि आग्रहाने जेवण आणि आंघोळीला पाणी ठेवून जायचा आणि जोर देऊन सांगत होता की मी दार बंदच ठेवावे आणि कोणत्याही एखाद्या अनोळखी व्यक्तीला घरात घेऊ नये. संध्याकाळी तो परत आला तेव्हा त्याच्या जड श्वासातून त्याचा थकवा स्पष्ट दिसत होता. पण कामावरून आल्यानंतर सर्वात पहिले तो माझी हालचाल विचारत होता आणि कधीही त्याचा थकवा त्याने माझ्या वर रागाच्या रूपात व्यक्त केला नाही. एकही संध्याकाळी वरुण माझ्या डोक्याला तेल लावत होता, जसे की तो आता माझा नेहमीचाच विधी बनला होता. मी त्याला म्हणाले, वरुण, तू खूप छान आहेस. तू माझ्यासाठी एका देवदूतासारखा आहेस. मला विश्वासच बसत नाही की असे पुरुषही असतात. नाहीतर मी माझ्या घरात फक्त भीती पाहिली आहे. वरुणने माझ्या केसांमध्ये हात थांबवले आणि हळू आवाजात विचारले, का नीरजा, तुझे मामा तुझ्याशी चांगले वागत नव्हते का? का तिथे अजून दुसरे कोणी होतं जे तुला घाबरवत होते? मी एक थंड श्वास घेतला आणि म्हणाले, मामा मला काहीच बोलत नव्हते, पण त्यांचा मुलगा अर्जुन, तसे मी त्याला कधीच पाहिले नव्हते, पण त्याच्या अस्तित्वाने मला घृणा वाटत होती. सगळे म्हणत होते की तो कुरूप आहे आणि त्याचा चेहरा जळालेला होता, पण त्याचे हृदय त्याच्या चेहऱ्यापेक्षाही काळे होते. सुदैवाने मी त्या नरकातून बचावले. माझे शब्द ऐकून वरुण शांत झाला आणि मला वाटलं कदाचित तो माझ्या भूतकाळातील आठवणींनी नाराज झाला असेल किंवा कदाचित त्या ठिकाणचा उल्लेख ऐकून तो चिडला असेल. घाबरून मी त्याच्या हाताला स्पर्श केला आणि विचारलं, काय झालं वरुण, तू रागवला आहेस का? मी फक्त माझ्या मनावरील ओझे कमी करण्यासाठी असं म्हटलं. वरुणने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या केसांमधून बोटे फिरवत म्हणाला, नाही नीरजा, मी रागवलो नाहीये. मी फक्त विचार करत आहे की एखाद्या व्यक्तीला त्याच्या दिसण्यामुळे किती बदनाम होऊ लागते. त्याच्या मनातील स्थिती तर फक्त देवालाच माहीत असते. असो, ते विसरून जाऊया. तू आता इथे आनंदी आहेस ना? मी लगेच मान हलवली आणि म्हणाले, हो, मी खूप आनंदी आहे वरुण. इतकी आनंदी आहे की कधी कधी मला भीती वाटते की हे स्वप्न भंग होऊ शकते. पण एक गोष्ट आहे जी मला अस्वस्थ करते. मग वरुणने विचारले, ती कोणती गोष्ट आहे नीरजा? मी उत्कंठेने म्हणाले, माझ्याकडे डोळे असते तर मला ते दिसले असते ज्याने माझे अंधकारमय जग उजळवले आहे. मला तुझा चेहरा पाहायचा आहे वरुण. मला बघायचं आहे की माझा रक्षक किती देखणा आहे. हे ऐकून वरुणचे शरीर ताणले गेले आणि त्याने माझा हात सोडला. जणू त्याला धक्काच बसला. त्याच्या आवाजात एक विचित्र थरथर होता. तो कठोरपणे म्हणाला, नीरजा, मी तुला आधीच सांगितले होते की सौंदर्य हे माणसाच्या चेहऱ्यावर नसते तर त्याच्या हृदयात असते. त्यात महत्वाचे हे असते की आपण एकमेकांचा आदर कसा करतो, एकमेकांची काळजी कशी घेतो. नीरजा, तू मला पाहण्याचा आग्रह धरू नको. कदाचित तू मला जशी समजत आहेस तसा मी नाहीये. त्याच्या प्रतिक्रियेने मला आश्चर्य वाटले, कारण तो सहसा इतका कठोरपणे कधी बोलत नव्हता. मला वाटले की कदाचित तो त्याच्या गरिबीमुळे किंवा त्याच्या सामान्य दिसण्यामुळे कमीपणाची भावना बाळगत असेल, म्हणून मीही विषय बदलला. पण माझ्या मनात वरुणला एकदा का होईना पण त्याला पाहण्याची इच्छा मनात घोळत राहिली. हिवाळा आला होता
आणि वरूनचा कामाचा ताण वाढला होता. तो अनेकदा रात्री घरी परतायचा आणि मला सांगायचा की आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी काही पैसे वाचवण्यासाठी तो ओव्हरटाईम करत आहे. मला त्याच्या कष्टाची दया येत असे, कारण घरी आल्यानंतरही तो आराम करत नसे. थकून येऊनही घरातील क्षुल्लक कामे तो करायचा. कधी कपडे धुणे आणि कधी साफसफाई करणे. मी अनेकदा त्याला खोकताना आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याचे जाणवले होते. पण जेव्हा मी याबद्दल विचारायचे तेव्हा तो हसून म्हणायचा, काहीही नाही, फक्त कामाचा थकवा आहे. तू काळजी करू नकोस. एका रात्री तो माझ्या शेजारी बसला असताना मी त्याचे हात माझ्या हातात घेतले. ते खूपच खडबडीत आणि कडक वाटत होते. सर्वत्र फोड आले होते. मी वेदनेने म्हणाले, वरून तू माझ्यासाठी इतके कष्ट का करतोस? हे फोड मला त्रास देत आहेत. वरूनने माझ्या हातांचे चुंबन घेतले आणि म्हणाला, नीरजा, हे फोड माझ्या कठोर परिश्रमाचे प्रतीक आहेत आणि जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत कोणतीही मेहनत मला थकवू शकत नाही. तू माझी ताकद आहेस, माझी कमजोरी नाही. काही दिवसांनी मला अचानक तीव्र डोकेदुखी होऊ लागली. कदाचित माझ्या डोळ्यांशी संबंधित असावी आणि त्याच्या दबावामुळेच असे झाले असावे. मग वरून मला शहरातील एका मोठ्या सरकारी रुग्णालयात घेऊन गेला, जिथे डॉक्टरांनी माझी कसून तपासणी केली. तपासणीनंतर डॉक्टरांचे शब्द वरून आणि मला दोघांनाही हादरवून टाकणारे होते. त्यांनी सांगितले की माझ्या डोळ्यातील तंतू अजूनही उत्तम प्रकारे काम करत आहेत. ते तंतू पूर्णपणे निष्क्रिय झालेले नाहीत आणि एक जटिल आणि महागडी शस्त्रक्रिया केल्यास मला पुन्हा दृष्टी मिळण्याची 80% शक्यता असेल. हे ऐकून माझ्या हृदयात आशेची एक ठिणगी पेटली आणि मी आता पाहू शकेल याच्या आनंदाने भरून गेले. मी वरूनला पाहू शकते, जगाचे रंग पाहू शकेल. मी उत्साहाने वरूनचा एक हात दाबला आणि म्हणाले, वरून, तू ऐकलंस का? डॉक्टर काय म्हणतात? ते म्हणतात की मी पाहू शकते, माझे डोळे बरे होऊ शकतात. आपण वरूनकडून मला माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया मिळाली नाही. तो पूर्णपणे गप्प होता आणि त्याच्या गप्प राहण्यात एक विचित्र उदासी जाणवत होती. जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला ऑपरेशनचा खर्च सांगितला, जो लाखोंच्या घरात होता, तेव्हा वरूनची माझ्या हातावरील पकड सैल झाली. आम्ही गरीब लोक होतो. लाखो रुपये जमवणे तर दूरच, कारण आमच्यासाठी उदरनिर्वाह करणे हे कठीण होत होते. हॉस्पिटलमधून परतीचा प्रवास कठीण होता. काही क्षणांपूर्वी आशेच्या आकाशात भरारी घेणारी मी आता वास्तवाच्या जमिनीवर पडले होते, कारण मला माहीत होते की वरूनकडे इतके पैसे नाहीत. घरी आल्यावर मी बेडवर शांतपणे पडले होते. माझे अश्रू उशी भिजवत होते. तो माझ्याकडे आला आणि माझ्या डोक्यावर हळूच हात ठेवला. मग मी म्हणाले, वरून, प्लीज मला माफ कर. मी तुला त्रास दिला आहे. मला माहीत आहे की आपल्याला हे ऑपरेशन परवडणार नाही. मी दृष्टीहीनच ठीक आहे. तू फक्त मला सोडून जाऊ नकोस. मला हे नवीन जग नको आहे. मला फक्त तुझी साथ हवी आहे. माझे शब्द ऐकून वरूनने मला घट्ट मिठी मारली. मला त्याच्या हृदयाचे धडधडणे स्पष्टपणे ऐकू येत होते. जड आवाजात तो म्हणाला, नाही नीरजा, तू दुःखी होऊ नकोस. पैसा काय हाताचा मळ आहे. मी तुला सर्व सुख देण्याचे वचन दिले होते आणि देवाची इच्छा असेल तर तुझी दृष्टी नक्कीच परत येईल. मी काहीही करेन, पैशाची कुठूनही व्यवस्था करेन, पण मी तुझा उपचार नक्कीच करेन. तू बघ, एक दिवस तू तुझ्या या डोळ्यांनी पूर्ण जग पाहशील आणि कदाचित तू मलाही पाहू शकशील. त्यावेळी त्याच्या शेवटच्या वाक्यात लपलेले विचित्र दुःख आणि भीती मला समजली नाही, पण मला त्याच्या वचनावर पूर्ण विश्वास होता. वरूनच्या वचनानंतर घरातील वातावरण बदलले आणि हास्य आणि मजा यांची जागा खोल शांतता आणि सतत संघर्षाने घेतली. वरूनने त्याचे वचन पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र काम केले. तो सकाळी लवकर घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परतायचा. त्याच्या पावलांमध्ये पूर्वीसारखी ताकद राहिली नव्हती. उलट त्यात थकवा आणि जडपणाची एक विचित्र भावना असायची. मी अंथरुणावरून पडून त्याची वाट पाहत असे आणि दार उघडल्याचा आवाज येताच मी त्याला विचारत होते की, वरून, तू इतका उशीर का केलास? मला भीती वाटायला लागली आहे.
कामाचा ताण खूप वाढला आहे का? वरून नेहमीप्रमाणे चळवळपणे उत्तर द्यायचा, हो नीरजा, कामाचा ताण थोडा जास्त आहे. मालकाने काही नवीन ऑर्डर घेतल्या आहेत आणि मला तुझ्या ऑपरेशनसाठी लवकरात लवकर पैसेही मिळवायचे आहेत. तू फक्त प्रार्थना कर. पण माझे हृदय ऐकत नव्हते. कारण जेव्हा तो माझ्या जवळ बसायचा तेव्हा त्याच्या कपड्यांना घामाचा आणि चिखलाचा तीव्र वास यायचा, जो पूर्वी कधी येत नव्हता. आणि त्याचा श्वास असा चालत होता की जणू काही तो खूप मैल चालून आला आहे. जेव्हा मी त्याचे हात धरले तेव्हा ते इतके जड आणि खडबडीत वाटले की माझे हृदय रक्तच अश्रू रडू लागले. एका रात्री मी त्याचा हात माझ्या गालावर दाबला आणि म्हणाले, वरून, तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. तुझे काम तर बसून करायचं आहे ना? मग तुझ्या हातावर हे फोड आणि हा मातीचा वास कसला आहे? खरं सांग, तू काय काम करतोस? वरूनने पटकन त्याचा हात बाजूला केला आणि हसत म्हणाला. ते हसणे जे पोकळ वाटत होते. अगं वेडी मुली, तू फक्त तसाच विचार करतेस जिथे तुला तुझे मन घेऊन जाते. कारखान्यात एक मशीन बिघडली होती. ती दुरुस्त करताना माझे हात काळे झाले आहे. बाकी दुसरे काही नाही. हे सर्व सोड आणि मला सांग की तू औषध घेतले की नाही? मला अनिश्चयने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागला, कारण त्याच्या आवाजाशिवाय सत्य जाणून घेण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मग एके दिवशी मला जाणवले की घरातून काही वस्तू गायब होत आहेत. प्रथम वरून जो रेडिओ खूप प्रेमाने ऐकायचा त्याचा आवाज येणं बंद झाले. मी त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला तो तुटला होता म्हणून मी त्याला दुरुस्तीसाठी दिला आहे. पण एके दिवशी तर हद्दच झाली. जेव्हा एका संध्याकाळी तो कामावरून घरी आला तेव्हा त्याच्या मोटरसायकलचा आवाज मला ऐकू आला नाही. तो दार वाजवत होता. मग आश्चर्यचकित होऊन मी दार उघडले आणि विचारले, वरून, आज मला तुझ्या मोटरसायकलचा आवाज ऐकू आला नाही. ती बिघडली आहे का? वरून आत आला आणि त्याने एक ग्लास पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर तो समाधानाने म्हणाला, नाही नीरजा, ती खराब झाली नाही. खरं तर मला त्याची गरज नव्हती आणि पेट्रोलही महाग झाले आहे. म्हणून मी विचार केला की तिला विकून टाकावे. तसेही कारखाना जवळच आहे म्हणून मी पायी पायी जाईल. हे ऐकून माझ्या हातातील ग्लास पडता पडता राहिला आणि मग मी अडखळत जाऊन वरूनचा हात धरला आणि भरलेल्या आवाजात म्हणाली, वरून, तू खोटं बोलत आहेस. तू माझ्यामुळे तुझं वाहन विकले आहेस. तू पायी पायी कसा जाणार आहेस? तू आधीच खूप थकला आहेस. देवासाठी तरी माझ्यावर इतका अन्याय करू नकोस. जर त्याची किंमत तुझी वेदना असेल तर मला माझी दृष्टी नको आहे. वरूणने माझा खांदा धरून मला वर बसवले आणि खंबीरपणे म्हणाला, नीरजा, माझे लक्षपूर्वक ऐक. माझ्यासाठी या जगात तुझ्या आनंदापेक्षा काहीही महत्वाचे नाही. ही मोटारसायकल, हे सामान, या सर्व क्षणभंगूर गोष्टी आहेत. जर मी त्या विकून तुझे जीवन उजळवू शकत असेल तर हा सौदा भारी नाहीये. आणि सावधान, जर आज नंतर तू पुन्हा कधी म्हणाली की मला दृष्टी नको आहे, मी एक स्वप्न पाहिले आहे. तुला पाहून आणि तुला ते पूर्ण करावेच लागेल. त्याच्या स्वरात इतकी कोमलता आणि प्रेम होते की मी अवाक झाले. पण माझे हृदय सतत थरथरत होते. मला भीती वाटत होती की माझ्या दृष्टीच्या इच्छेमुळे मी वरूणपासून दूर जाऊ नये. वेळ निघून गेला आणि तो दिवस आला जेव्हा वरून घरी आला. त्याच्या वागण्यात एक विचित्र चिंता आणि आनंद होता. त्याने मला एक जड लिफाफा दिला आणि म्हणाला, नीरजा, हे घे तुझ्या ऑपरेशनचे पैसे. आपण उद्याच रुग्णालयात जाऊ आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ. माझ्या थरथरत्या हाताने मला नोटांचा गड्डा जाणवला आणि माझे तोंड आश्चर्याने उघडे राहिले. मी लगेच विचारले, वरून, तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले? तू तर मला सांगितले होतेस की तुझा पगार उशिरा येईल. तू काही चुकीचं काम केलंस का? मला खरं सांग, हे पैसे कुठून आले? माझ्या डोक्यावर हात फिरवत वरून समाधानाने म्हणाला, मी तुला सांगितले होते ना की देव नक्कीच मदत करेल. आपल्या गावात माझी काही वारसा हक्काने मिळालेली जमीन होती जी फारशी माझ्याही लक्षात नव्हती. तीच जमीन विकली आहे आणि तेही चांगल्या भावाने विकली गेली आहे. आता अनावश्यक प्रश्न विचारणे थांबव आणि तयार हो. आपल्याला उद्या सकाळीच निघायचे आहे. खरं तर मला शंका होती की वरूणकडे कोणतीही जमीन नाहीये
कारण लग्नाच्या वेळी माझ्या मामीने मला सांगितले होते की तो पूर्णपणे निराधार आणि अनाथ आहे. या क्षणी आनंद आणि आशेने माझ्या शंकांवर सावली टाकली. दुसऱ्या दिवशी आम्ही रुग्णालयात पोहोचलो आणि डॉक्टरांनी आर्थिक व्यवस्था तपासल्यानंतर ताबडतोब ऑपरेशनची तारीख निश्चित केली आणि नंतर मला वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. ऑपरेशनच्या आदल्या रात्री वरून वॉर्डमध्ये माझ्या शेजारी बसला होता. हॉस्पिटलचा विशिष्ट वास मला घाबरत होता, पण वरूनचा हात माझ्या हातात होता जो मला धीर देत होता. अचानक वरूनने माझा हात घट्ट दाबला आणि त्याच्या आवाजात एक संकोचलेला भीतीदायक स्वर घुमला. त्याने हळुवारपणे विचारले, नीरजा, उद्या तुझे ऑपरेशन आहे आणि काही दिवसांनी पट्टी काढून टाकली जाईल. मग तुला हे जग दिसेल, रंग दिसतील, फुले दिसतील, पण जर तू मला पाहिलं आणि तुला मी आवडलो नाही तर? मी त्याच्या प्रश्नावर हसले आणि म्हणाले, तू हे काय बालिश बुद्धी असल्यासारखं बोलत आहेस? मला तू का आवडणार नाहीस? तू माझा नवरा आहेस, तू माझा परोपकारी आहेस. वरुणने मध्येच व्यत्यय आणला आणि उत्सुकतेने म्हणाला, नाही नीरजा, ही एक गंभीर बाब आहे. तू तुझ्या मनात माझ्याबद्दल रंगवलेल्या चित्रापेक्षा मी पूर्णपणे वेगळा निघालो तर? आणि जर मी सुंदर नसलो तर? जर माझ्या चेहऱ्यावर डाग असतील तर? तू आता जेवढे माझ्यावर प्रेम करत आहेस तेवढेच तू तेव्हाही करशील का? त्याच्या स्वरात लपलेले दुःख आणि भीती ओळखून मी गंभीर झाले. मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, वरुण, माझे डोळे आंधळे असतील पण माझं हृदय नाही. मी तुला माझ्या आत्म्याने पाहिलं आहे आणि आत्म्याचे प्रेम हे दिसण्यावर अवलंबून नसते. तू कसाही असला तरी या जगात माझ्यासाठी तुझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही. तुझे रूप काहीही असो, तुझ्या स्वभावाने मला जिंकून घेतलं आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. हा भ्रम तुझ्या हृदयातून काढून टाक की मी तुला पाहून बदलेन. माझे ऐकून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळुवारपणे म्हणाला, नीरजा, देव करो आणि असेच हो. तुला दिसल्यानंतरही तू जे म्हणत आहेस त्यावर टिकून राहावे अशी माझी इच्छा आहे. कारण वास्तव कधी कधी स्वप्नांपेक्षा खूपच कठोर असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात असताना वरुणने माझा हात सोडला आणि म्हणाला, मी बाहेरच उभा आहे नीरजा. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तू फक्त घाबरू नकोस. ऑपरेशन थिएटरचे दरवाजे बंद होईपर्यंत मला त्याच्या प्रार्थना ऐकू येत होत्या आणि नंतर गोळ्याच्या वास आणि त्याच्या परिणामाने मला बेशुद्ध केले. ऑपरेशन यशस्वी झाले आणि मला माझ्या खोलीत परत हलवण्यात आले. माझे डोळे जाड पट्ट्याने झाकलेले होते आणि डॉक्टरांनी सांगितले होते की ते 3 दिवसात काढले जातील. ते 3 दिवस मला 3 शतकांसारखे वाटत होते. मी अंधारात पडून होते. झोपून असताना मी फक्त त्या क्षणाची कल्पना करत राहिली जेव्हा मला पहिल्यांदा या जगाचा प्रकाश दिसेल. या 3 दिवसात वरुणने एका क्षणासाठीही माझी साथ सोडली नाही. त्याने मला खायला दिले, औषध दिले आणि रात्रभर जागा राहून माझी काळजी घेतली. मी अनेकदा मध्यरात्री अचानक उठायचे आणि विचारायचे, वरुण, तू इथे आहेस का? आणि तो लगेच माझा हात हातात घेऊन म्हणायचा, हो नीरजा, मी इथे तुझ्या सोबतच आहे. पण त्याच्या आवाजात आता पूर्वीसारखी चमक वाटत नव्हती. उलट एक खोल दुःख आणि थकवा वाटत होता ज्याला मी अनुभवू शकत होती. जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला त्याची शिक्षा भोगण्याची वेळ जवळ आल्यावर भीती वाटते, अगदी तशी वरुणला भीती वाटत होती असे मला जाणवत होते. शेवटी तो दिवस आला जेव्हा डॉक्टरांनी पट्ट्या काढण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर आणि नर्स खोलीत होते आणि वरुणही माझ्यासमोर उभा होता. माझे हृदय खूप जोरात धडधडत होते. इतके जोरात धडधडत होते की मला असेही वाटले की ते पट्ट्या फोडून बाहेर येईल. डॉक्टर माझ्या जवळ आले आणि म्हणाले, नीरजाजी, मी पट्ट्या काढायला सुरुवात करणार आहे. तुम्ही घाबरू नका आणि हळूहळू डोळे उघडा. सुरुवातीला तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटेल, पण नंतर सर्व काही स्पष्ट होईल. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, डॉक्टर, मला खरोखरच दिसू शकेल का? मी माझ्या नवऱ्याला पाहू शकेन का? डॉक्टर हसले आणि म्हणाले, हो, तुम्ही तुमच्या नवऱ्याला पाहू शकाल. ते तुमच्या समोरच उभा आहेत. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि देवाचे नाव घेऊन डॉक्टरांना परवानगी दिली. डॉक्टर पट्ट्या काढत असताना माझे हृदय धडधडत होते आणि वरुणची शांतता माझ्या कानात घुमत होती.
पट्ट्या काढल्यानंतर मी जे दृश्य पाहणार आहे ते माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दृश्य असेल याची मला कल्पनाही नव्हती. तो माझ्यासाठी एक मोठा धक्का असेल, जो क्षणार्धात माझा आनंद भंग करेल. पट्टीचा शेवटचा थर काढून टाकण्यात आला आणि मला प्रकाशाची एक तेजस्वी चमक जाणवली, ज्यामुळे माझे डोळे उघडून बंद झाले. मी पुन्हा माझ्या पापण्या वर करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला सर्व काही अस्पष्ट आणि धूसर वाटत होते. काही रंग एकमेकात मिसळत होते. डॉक्टर आणि नर्सच्या हालचाली माझ्यासमोर होत होत्या. पण मग हळूहळू दृश्य स्पष्ट होऊ लागले. रेषा स्पष्ट दिसू लागल्या आणि समोर काही चेहरे तयार झाले. डॉक्टरांनी माझ्यासमोर हात हलवत विचारले, तुम्हाला काही दिसत आहे का? पण माझे लक्ष डॉक्टरवर केंद्रित नव्हते. माझे अस्वस्थ डोळे त्या व्यक्तीला शोधत होते, जो माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता, ज्याने मला या अंधारातून बाहेर काढले आणि या प्रकाशासाठी पात्र बनवले होते. मी माझी नजर वळवली आणि डॉक्टरांच्या मागे भिंतीला टेकून उभ्या असलेल्या माणसाकडे पाहिले आणि जसे मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तसा वेळ जणू काही जागीच थांबला. माझा श्वास रोखला गेला आणि माझे मन थरथरले. तो वरून नव्हता, तो तेजस्वी चेहऱ्याचा माणूसही नव्हता, ज्याची मी माझ्या मनात कल्पना केली होती. उलट माझ्यासमोर ते भयानक भूत उभे होते, ज्याच्या कथा ऐकत मी लहानाची मोठी झाली होती. एक अर्धा जळलेला विद्रूप चेहरा आणि ते भयानक डोळे. तो अर्जुन होता, तोच अर्जुन ज्याचा मला तिरस्कार वाटत होता आणि ज्याच्या सावलीपासून मी दूर पळायचे. त्याला पाहून माझ्या अंगातून थरकाप उडाला. रुग्णालयाच्या खोलीतील एक असलेली शांततेला भंग करणारी एक तीक्ष्ण किंकाळी माझ्या घशातून बाहेर पडली. मी भीतीने माझे डोळे मिटले आणि ओरडले, त्याला इथून बाहेर काढा. तो इथे का आहे? माझ्या नवऱ्याला बोलवा. वरून कुठे आहे? हा जळलेला चेहरा असलेला माणूस माझ्यासमोर का उभा आहे? डॉक्टर आणि परिचारिका घाबरल्या होत्या आणि ते मला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होते. पण मी आधीच उन्मादग्रस्त अवस्थेत होते. मला विश्वासच बसत नव्हता की ज्या क्षणी मी डोळे उघडले त्या क्षणी मला वरूनऐवजी माझी कुरूप भीती दिसेल. माझ्या मनाने हे मान्य करायला नकार दिला की ही तीच खोली आहे जिथे वरून माझ्यासोबत माझ्या सावलीसारखा बनून सोबत होता. मी डॉक्टरांना ढकलले आणि ओरडले, तुम्ही सगळे मिळून मिसळला आहात. तुम्ही माझ्या वरूनचे काय केले आहे? हा कुरूप माणूस इथे कसा आला? मला वरून हवा आहे. तू इथे कसा आलास? मला वरूनची गरज आहे. मला आत्ताच त्याच्याकडे घेऊन चला. माझ्या समोर उभा असलेला अर्जुन एक पाऊल पुढे पडला आणि त्याचे थरथरणारे हात माझ्याकडे केले, जणू काही तो मला स्पर्श करू इच्छित होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो काहीतरी बोलणार होता असे वाटत होते. पण तो पुढे येणार इतक्यात मी पुन्हा ओरडले. माझे मन भीतीने रिकामी झाले. मग माझ्या दृष्टीत पुन्हा अंधार पडला आणि मी बेडवर बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आले तेव्हा मला किती वेळ गेला हे कळले नाही. कदाचित काही तास किंवा त्याहूनही अधिक. खोलीत आता तीक्ष्ण प्रकाश नव्हता, तर मंद प्रकाश होता आणि तिथे आता डॉक्टर किंवा परिचारिकाही उपस्थित नव्हत्या. माझे डोके जड वाटत होते आणि डोळेही दुखत होते. मी वळून पाहिल्यावर मला माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेला माणूस दिसला. तोच जळालेला चेहरा, विद्रूप नाक. तो त्याचे डोके हातात धरून खाली मान घालून बसला होता. मला पाहून तो थोडासा घाबरून स्थळ झाला. त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव होते. पण माझ्या आतली भीती पुन्हा जागी झाली. मी विजेच्या वेगाने बेडच्या कोपऱ्यात गुडघे छातीशी घट्ट दाबून बसले. माझे संपूर्ण शरीर थरथर कापत होते. मी थरथरत्या आवाजात विचारले, तू तू अजूनही इथे का आहेस? तू माझ्या नवऱ्याला कुठे गायब केलेस? खरं सांग, वरून कुठे आहे? जर तू त्याला काही केलेस तर मी पोलिसांना बोलावीन. मी तुला सोडणार नाही. मी रागाने म्हणाले, अर्जुन, तू लहानपणापासून माझ्यासाठी एक वाईट सावली होतास आणि आज तू माझा आनंदही हिरावून घेतलास. अर्जुन उठण्याचा प्रयत्न करत असताना मी त्याला ओरडून थांबायला सांगितले. सावधान, जर कोणी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर तुझा हात चेहरा माझ्यापासून दूर ठेव. अर्जुन थांबला. त्याचे डोळे खाली होते आणि त्याचे खांदे जड ओझ्याने दबलेले दिसत होते. तो खूप हळू आणि तुटलेल्या आवाजात म्हणाला, नीरजा, मी कोणालाही गायब केले नाही. मी कोणाला मारले नाही. मीच तुझा गुन्हेगार आहे आणि मीच तुझा
तुझा वरून आहे. त्याच्या तोंडून ते शब्द बाहेर पडताच मला असे वाटले की कोणीतरी माझ्या कानात वितळलेली काच ओतली आहे. मी द्वेषाने आणि रागाने म्हणाले, बकवास बोलणे थांबव. तू खोटे बोलू नकोस. तू वरून असूच शकत नाही. वरून एक देवदूत आहे आणि तू एक विद्रूप प्राणी आहेस. वरूनच्या आवाजात प्रेम आहे, सांत्वन आहे आणि तुझी उपस्थिती मला तिरस्कार देते. तू फक्त माझ्या संपत्तीचा किंवा माझ्या असहाय्यतेचा फायदा घेण्यासाठी हे नाटक करत आहेस. मला सांग, वरून मला सोडून गेला आहे ना, म्हणूनच तू इथे आला आहेस. मला खरं सांग. अर्जुनने माझ्याकडे पाहिले आणि यावेळी त्याच्या डोळ्यात तेच प्रेम होते, तीच वेदना होती जी मला वरूनच्या शांततेत जाणवत होती. तो म्हणाला, नीरजा, लक्षपूर्वक ऐक. तुला या आवाजात तो विराम ऐकू येत नाही का, जो तुला सांत्वन देत असे? तुला आठवते मी तुला काय म्हणालो होतो? जर मी तू केलेला कल्पनेसारखा देखणा नसेल तर तू तेव्हाही माझ्यावर प्रेम करशील का? हा तोच क्षण आहे नीरजा, ज्याची मला भीती वाटत होती. नीरजा, मी वरून आहे. मीच तुझ्याशी लग्न केले आहे. मीच तुझ्या उपचारासाठी माझ्याकडे जे काही होते ते सर्व विकले आहे. त्याचे बोलणे ऐकून मी वेड्यासारखी नाही, मध्ये मान हलवली. मी मोठ्याने ओरडत होते, नाही नाही, हे घडू शकत नाही. तू खोटे बोलत आहेस. ही फसवणूक आहे. जर तू वरून असतास तर तू माझ्याशी खोटे का बोलला असतास? तू तुझी ओळख का लपवलीस? मला अंधारात का ठेवलंस? मी बेडवरून उतरले आणि त्याच्याकडे गेले. त्याचा कॉलर धरला आणि त्याला हलवत म्हणाले, मला सांग, तू असं का केलंस? तू माझ्या भावनांशी का खेळलास? तुला माहीत होतं की अर्जुन हे नाव मला आवडत नाही, तरीही तू मला का फसवलेस? तू मला का सांगितलं नाहीस की तू तोच कुरूप माणूस आहे ज्याची मला भीती वाटत होती? हे सर्व करण्यापेक्षा तू मला मारले का नाहीस? मला दृष्टी देऊन तू माझं आयुष्य घेतलंस. अर्जुनने कोणताही प्रतिकार केला नाही. तो पुतळ्यासारखा उभा राहून माझे आघात आणि धक्के सहन करत राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्याच्या जळालेल्या गालांवर पडत होते. तो रडत म्हणाला, कारण मला माहीत होते नीरजा, जर मी अर्जुन म्हणून तुझ्याकडे आलो असतो तर तू मला कधीही स्वीकारले नसते. तुला माझी सावलीही सहन झाली नसती. मामीनी माझ्याविषयी तुझ्या हृदयात पेरलेले द्वेषाचे बीज इतके प्रबळ झाले होते की माझं तुझ्यावरील असलेले हे प्रेम तुझ्या तुलनेत काहीच नव्हते. तुला त्या नरकातून मुक्त करण्यासाठी मला तुला मिळवायचे होते, म्हणून मी माझी ओळख पुसून टाकली. तुझ्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी मी वरूनचे रूप धारण केले. मी फक्त नाव बदलले आहे, कहाणी नाही. हृदय तर तेच होते जे लहानपणापासून तुझ्यासाठी धडधडत होते. मी त्याला जोरात ढकलले आणि तो मागे भिंतीवर जाऊन आदळला आणि मी गुडघे टेकून जमिनीवर बसले आणि जोर जोरात रडू लागले. मन करत होते की मी हे माझे डोळे फाडून बाहेर काढावे, ज्यांनी हे सत्य पाहिले आहे. रडत रडत मी म्हणाले, तू खूप वाईट केलंस. तू माझा विश्वासघात केलास. मी या चेहऱ्याला मान्य करून तुझ्यासोबत कशी राहू शकते? मला तुझी भीती वाटते. मला तुझा चेहरा आवडत नाही. तू माझी वरूनची प्रतिमा नष्ट केली आहेस. अर्जुन भिंतीला टेकून बसला. त्याने त्याचा चेहरा त्याच्या हातात लपवला होता. त्याचे संपूर्ण अस्तित्व थरथरत होते. मग त्याने असे काही म्हटले ज्यामुळे माझे रडणारे अस्तित्व शांत झाले. तो म्हणाला, नीरजा, तुला माझा चेहरा आवडत नाही ना? तुला हे जळलेले मांस आवडत नाही ना? पण तुला माहीत नाही की हा चेहरा का जळाला. तुला माहीत नाही की मला हे कुरूप रूप कसं मिळालं. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या आवाजात एक विचित्र छटा होती जी माझ्या हृदयाला भिडली. त्याने त्याच्या चेहऱ्यावरून हात काढला आणि माझ्या डोळ्यात पाहून म्हणाला, हा चेहरा जळाला कारण मी तो जळू दिला होता आणि मी तो इतर कोणासाठी नाही तर ते तुझ्यासाठी केले होते. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. माझी जीभ जागीच गोठली. अर्जुन पुढे म्हणाला, तुला कदाचित आठवत नसेल कारण तू माझ्यापेक्षा लहान होतीस, पण ज्या दिवशी आमच्या घराला आग लागली होती आणि तुझे आईवडील त्यात मृत झाले होते, त्या दिवशी तुलाही त्या आगीने वेढलं होतं. सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळून गेले. तुझ्या मामा मामींना ही लक्षात आले नाही की तू आतमध्येच राहिली आहे. कोणीही आत जाण्याची धाडस केली नाही, पण मी लहान असूनही आत गेलो होतो. मी तुला त्या आगीच्या समुद्रातून वाचवले.
जेव्हा मी तुझ्या जवळ पोहोचलो तेव्हा लाकडाचा एक जळका तुकडा माझ्या तोंडावर पडला आणि त्यामुळे माझा हा चेहरा जळाला. पण मी तुला जळू दिले नाही. मी तुला माझ्या छातीशी धरून बाहेर काढले. माझा चेहरा जळाला होता, माझे रूप विद्रूप झाले होते. सर्वजण मला कुरूप म्हणत होते, मुले मला घाबरत होती. मामीने तुला पनवती म्हटले, पण मला माझ्या चेहऱ्याबद्दल कधीच वाईट वाटले नाही. माहिती आहे का? तो क्षणभर थांबला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. मग तो म्हणाला, कारण जेव्हा जेव्हा मी माझा जळालेला चेहरा आरशात पाहतो तेव्हा मला त्यात तू सुरक्षित आहेस हे दिसते. ते माझ्यासाठी कुरूप नव्हते, ते माझ्या प्रेमाचे प्रतीक होते. मी फक्त तुझ्यासाठी केलेल्या त्यागाचे प्रतीक. आणि आजही मी माझ्या मौल्यवान वस्तू, अगदी माझा स्वाभिमानही विकला आहे, जेणेकरून तू जग पाहू शकशील. मग या जगात माझ्यासाठी जागा नसली तरी चालेल. हे ऐकून माझ्या मनात एक वादळ उठले. भूतकाळातील पुसट झालेल्या आठवणी आणि माझ्या मामांनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या मनात पुन्हा जाग्या झाल्या. माझ्या मामी नेहमी मला सांगत होत्या की तू आगीतून वाचलीस, पण आमचे जग जळून गेले. ती प्रत्यक्षात अर्जुनच्या चेहऱ्याकडे बोट दाखवत होती. मी आश्चर्याने त्या माणसाकडे पाहत राहिली, ज्याला मी आयुष्यभर क्रूर मानत होते, पण तो आता माझा रक्षक ठरला. त्याच्या चेहऱ्यावरील प्रत्येक खून, प्रत्येक जखम माझ्या आयुष्याची साक्ष देत होती. अर्जुन भिंतीला टेकून उभा राहिला आणि डोळे पुसत तुटलेल्या आवाजात म्हणाला, बरं, आता तुला दृष्टी मिळाली आहे, तू सगळं पाहू शकतेस. आणि मला देखील माहीत आहे की तू माझ्या या भयानक चेहऱ्यासोबत तुझं आयुष्य जगू शकत नाही. मी तुला तुरुंगात ठेवणार नाही. नीरजा, तुला हवं असेल तर तू मला घटस्फोट देऊ शकतेस. मी माझ्या या कुरूप चेहऱ्याने तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही. मी उद्याच वकिलाशी बोलेन. तू आता मोकळी आहेस. असं म्हणून तो वळला आणि दाराकडे जाऊ लागला. त्याचे खांदे वाकलेले होते. त्या क्षणी मला माझ्या निरागसतेचा खरा अर्थ समजला. मला जाणवले की मी खरी आंधळी आतापर्यंत नव्हते. खरं अंधत्व ते होते ज्याने मला सत्य पाहण्यापासून रोखले होते. जग फक्त चेहरा पाहते, पण हृदयाच्या त्यागाकडे दुर्लक्ष करते. मला जाणवले की जर हा माणूस दाराबाहेर पडला तर माझे आयुष्य पुन्हा एकदा माझ्या डोळ्यात असलेल्या अंधाराने भरून जाईल. कारण खरा प्रकाश तर अर्जुनच्या उपस्थितीत होता. म्हणून मी त्याचा मार्ग रोखण्यासाठी धावले आणि त्याच्या पायाजवळ जाऊन बसले. मी त्याचे हात हातात धरले आणि मोठमोठ्याने रडू लागले. अर्जुन घाबरला आणि त्याने मला वर उचलण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याच्या जळालेल्या हातांची चुंबन घेऊ लागले. तेच खडबडीत हात ज्यावर कठोर परिश्रमाने फोड आले होते, तेच हात ज्यांनी मला आगीतून सावरले होते. आणि आज त्यानेच मला माझ्या आयुष्याला प्रकाश दिला होता. मी रडत म्हणाले, मला माफ कर अर्जुन, देवासाठी तरी मला माफ कर. मी खूप अज्ञान होते. मी तुझा चेहरा पाहिला पण तुझे हृदय पाहिले नाही. तू कुरूप नाहीस, तू जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहेस. तू माझ्यासाठी तुझा चेहरा जाळलास आणि मला तुझी भीती वाटत होती. माझे हे डोळे तुझ्याकडून मिळालेली देणगी आहेत. त्यांच्यावर फक्त तुझाच हक्क आहे. जर तू निघून गेलास तर मी या डोळ्यांचे काय करू? तुझ्याशिवाय मला हा प्रकाश नको आहे. अर्जुनने मला त्याच्या हाताने उचलले आणि मला मिठी मारली. मग मीही त्याच्या छातीशी घट्ट मिठी मारून खूप रडले. माझे अश्रू त्याच्या जळत्या छातीला भिजवत होते. त्याने त्याची हनुवटी माझ्या डोक्यावर ठेवली आणि तोही रडू लागला. आम्ही दोघेही तिथे उभे राहून खूप रडलो आणि आमच्यात असलेला पूर्ण गैरसमज त्या अश्रूंनी वाहून गेला. त्या दिवशी मी शिकले की प्रेम हे दिसण्यावर आधारित नसते, तर त्याग आणि भावनांवर आधारित असते. सौंदर्य ते नसते जे आरशासमोर दिसते. सौंदर्य ते असते जे आपले सर्वस्व एखाद्यासाठी त्याग केले जाते. आम्ही घरी परतलो, पण आता मी माझ्या नवऱ्याला वरून नाही तर अभिमानाने अर्जुन म्हणून हाक मारते. कारण माझ्यासाठी हे नाव आता भीतीचे राहिलेले नाही, तर निष्ठेचे प्रतीक होते. त्याच्या चेहऱ्यावरील प्रत्येक डाग पाहून मी प्रेमात पडले होते, कारण ते डाग माझ्यासाठी निष्ठेचे प्रतीक होते. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट.
जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.